मित्रांनो नमस्कार. बऱ्याच दिवसांना माझ्या भागाला इंट्रोडक्शन आलं, कारण की बऱ्यापैकी भाग माझे डायरेक्ट सुरू होतात, माझं इंट्रोडक्शन सुरुवातीला नसते. आज बऱ्याच दिवसात मी इंट्रोडक्शन टाकायचा प्रयत्न केलाय. तर डिगरच्या कृष्णाकिनारी वेगवेगळे भाग माझे दररोज संध्याकाळी 7 ते 8:15 या वेळेत मी कधीही टाकायचा प्रयत्न करतोय. तर माझे भाग पाळत चला आणि आवडत असल्यास नक्की तुमच्या मित्रांशी शेअर करत चला. खुश राहा, सुरक्षित राहा. डिगरचा कृष्णाकाठ पाहत चला. डिग्रजच्या कृष्णाकाठी सकाळी मी चालायला जात असताना या ठिकाणी मला सायकलवर आज्जाने हात केलाय. आता आज्जाने हात केला म्हणजे आज्जाला चालायचं होत नाही असा त्याचा अर्थ होतोय. मग त्यांना मी घरापाशी सोडून येतोय सायकलवरून. पुढे जाताना एक आजी बघा देवासाठी फुले तोडतायत आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी सकाळी मी आंघोळला जात आहे. आवाज किती मस्त आला बघा. त्याच दिवशी दुपारी कामावरून येताना आपल्याला मित्र भेटलेत लहान आणि त्यांच्याकडे कुत्रं देखील आहे. तर या कुत्र्याच्या संदर्भात आपण पुलावर थांबलेलो आहे आणि पुलावर आपल्याला कुत्रं दाखवण्यापेक्षा तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी मला काय काय दिसलं. तर बाजूलाच एक मच्छरदाणी घेऊन मच्छीमार पकडत आहेत, म्हणजे मासे पकडत आहेत, लहान लहान मासे. आणि त्याच्याच बाजूला कृष्णाकाठचे एक आजोबा चालत येऊन धरणावर बसलेत. हे छोटं पूल आहे आपलं धरणावर आणि बघा पाण्याकडे बघत बसलेत. या ठिकाणी शांत असे बसलेत. तर या ठिकाणी शांत बसणं किती मनाला सुकून देत असेल बघा मित्रांनो. शांत बसलेत आजोबा इकडे बघत पाण्याकडे. कुत्रा सांभाळणं मिशन आहे. माणूस सांभाळायसारखं कुत्रा म्हणजे माहिती आहे का आता. जपायचं बरं का, नख आणि दातापासून लई जपायचं. तेवढा तरी माया ठेवाय नाही, लक्षात ठेवून. नख आणि दात लागलं नाही पाहिजे. काय वाटतं ते होते. हे मासं काय घावली की नाही व्हिडिओ. मच्छीदाने घेऊन मासं पकडलं. त्यांचं मासं थोडं घावलं की नाही बघूया म्हणून मी पुढे जरा गेलो आणि पाक कोडवला एका ठिकाणी येऊन त्यांनी मच्छीदानी वर केले आणि या ठिकाणी बघा त्यांनी मासे. आता या ठिकाणी आम्हाला फक्त चगाळा दिसालाय, काट्या कुट्या सापडल्या दिसायला लागल्यात. बहुतेक घाणच घावले त्यांना, पण नाहीये तसं. मासे सापडले त्यांना, कारण की मासे छोटे छोटे आहेत आणि छोटे मासेच ते खाणार आहेत बहुतेक. हे बघा इथे या ठिकाणी त्यांनी पुन्हा घेऊन गेलेत आणि या ठिकाणी आता मासे तुम्हाला मी दाखवतो त्यांना किती मासे सापडलेत. झूम करून मी तुम्हाला दाखवतो की त्यांना किती मासे सापडलेत. बघा त्यांनी भर लागलेत हातानं. मासं उड्या मारले ते चाक चोक चाक चाक मासे चमकाले ते. कोण अरे तू खाली कसं गेला ना. संध्याकाळी गोठ्यामध्ये मला चाऱ्याची जरा कमतरता जाणवायला लागली आहे, कारण की छारपड जमिनीनं आपण कराय घेतले वाट्यानं आणि त्याला त्या ठिकाणी हत्ती गवत लावलं तर हत्ती घास म्हटलं जाते त्याला, आणि ते व्यवस्थित येत नाहीये. आणि नेमकं यावेळी म्हशीला पिल्लू झालेलं आहे आणि म्हशीला पिल्लू झाल्यामुळे चांगली वैरण आपल्याला आणावीच लागणार आहे. कोठून का होईना ती वैरण आणावी लागेल. आणि या म्हशीला इकडे अलीकडली म्हस आहे, याला पिल्लू झालेला आहे आणि ते पिल्लू हे पुढे दिसतंय हे नाही, एवढं मोठं पिल्लू नाहीये. पिल्लू हे पहा तुम्ही कोपऱ्यात दिसेल तुम्हाला. हे बघा इकडे छोटं पिल्लू झालेलं आहे आणि या पिल्ल्यासाठी आपल्याला त्याला म्हशीला चांगली वैरण घालावीच लागेल. आणि पिल्लू जिबळ्या चाटायला लागले. अरे मोबाईल पडल्यावर कलर डोळे लाल दिसायला. ड्रॅक्युला सारखं दिसाले पिल्लू. मोबाईलमध्ये चमका लागले आणि कंटिन्यू त्याला दूध लागते, त्यामुळे ते कुठे पण दुधाला प्यायसाठी प्रयत्न करते आईसाठी समजून. आणि हे बा आता ह्यासाठी आपण नदीवर सांगितलं आपल्या मित्रांना की आपल्याला म्हशीला पिल्लू झाले. मग म्हटलं सचिन मग काय आपलं त्याबद्दल काय आहे का नाही. मग म्हटलं सगळ्यांना एकदा पोहे देतोय म्हटलं मी. चला नदी डिग्रजच्या कृष्णाकाठचे आपले हे मंदिर आहेत तर त्यांना म्हटलं चला पोहे देतो मी म्हटलं सगळ्यांना. आपल्या म्हशीला पिल्लू झाले त्यामुळं. आणि या ठिकाणी पोहे खायला जमल्यानंतर पुन्हा गेलोय मी जनावरांना चारा आणण्यासाठी. आणि चारा आणायच्या अगोदर मस्त सारखे आजारी पडायला लागले. आणि हे बघा गवत आणलंय मी आता गवत आणलंय, नंतर देखील गवत आणणार मी. आणि म्हशीला पिल्लू झाल्यापासून माझा जास्त भर हा गवत आणण्यावरच आहे. हे बघा मी पुन्हा पिल्लू द्यालंय म्हणून पुन्हा गवत आणलंय, कारण की चांगलं तिला खायला दिलं पाहिजे. आणि या ठिकाणी बघा पुन्हा ऊसाचे पाचट म्हणजे पाला आणाय गेल्यानंतर मला इथे काय दिसलं तर या ठिकाणी ऊस तोडणी मजुरीच्या मुली ऊस तोडणी मजुरी करायला आहेत. आणि आमच्या एक मुली आहेत की मोबाईल बघत बसतात दिवसभर पण काम करत नाहीत. आणि ह्या मुली बघा ऊस तोडणी मजुरीच्या मुली ऊस तोडणी करायला लागल्यात. आणि 2 मुली आहेत, इकडे अलीकडे बी आहे आणि तिकडे पुढे एक आहे. या 2 मुली कुटुंबाला हातभार लावायसाठी ऊस तोडणी करायला लागलेत. खरंच त्यांना मानावं लागेल मित्रांनो. जे काम पुरुष करायला मागे पुढे बघतोय ते या मुली देखील करायला मागे पुढे बघायला झालेत आणि धाडसानं करायला लागल्यात. आणि या ठिकाणी त्यांच्याकडे ऊसाचा पाचट घेऊन मी जात नाही. व्हिडिओ झाला ऊसात तोडायला, ऊस खाऊन जावं मस्त पैकी. आता गवत घेऊन घराकडे चाललोय आणि मला पुलावर गोरख्या दिसलाय गावातला. गावातला गुरखा हा कृष्णाकाठ येऊन खात बसलाय आपल्या कृष्णाकाठच्या पुलावर येऊन. ओ साबजी चला.
पुन्हा मी जनावरांना आता चारा घेऊन जाणार आहे. आपली म्हस वेळली आहे म्हणून म्हशीला आता सगळ्यात जास्त गवत घालायचा प्रयत्न करणार आहे म्हणून पुन्हा एकदा गवत आणलं मी. गवत हे 12 रुपयाला एक पेंडी मिळत्या आणि आल्यानंतर मी पाहिलं की आई आमची, कारण की म्हस तिला पाजत नाहीये पिल्ल्याला, म्हणून आई आमची बाटलीने दूध पाजा लागल्या. का तर म्हशीला माया नाहीये. मग आई दूध काढते पहिला किटलीत आणि पुन्हा मग बाटलीने त्याच्या पिल्ल्याला पाजायचा प्रयत्न करते, कारण की म्हस काय त्याला पाजत नाहीये. त्याच दिवशी सायंकाळी सांगलीतल्या गणेश मंदिरला मी आणि माझा मुलगा अवनीश या ठिकाणी गेलेलो आहे. बघा, दोघे जण गणेश मंदिरला भेट दिला आणि गणेश मंदिर हे पूर्णपणे सजलेलं आहे, कारण की दिवाळीचा दिवस होता, तो दिवाळीचा पाडव्याचा दिवस होता. त्यामुळे गणपती संस्थानचं गणपती मंदिर आहे, सांगलीचं प्रसिद्ध गणपती मंदिर आहे आणि आतमध्ये पूर्णपणे डेकोरेशन फुल्ल केलं आहे आणि लहान गणेशाची मूर्ती देखील ठेवलेली आहे. गणपतीला नमस्कार करून आपण पुढे चाललो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आकर्षक पद्धतीने गणपतीला बाल गणेश केलेले आहेत आणि दिवाळीचा दिवा धरून बसलेला आहे. अशा प्रकारचे मूर्तीचं एक डिजिटल छान असं केलेलं आहे तिथं. आणि पुन्हा सायंकाळी आल्यानंतर घरामध्ये मला दिसतात काय, घराच्या मागे मेंढरं आलेले आहेत. का तर घराच्या मागे खिडकीतून मेंढरं दिसतात. ही ती मेंढरं नाहीत मित्रांनो, ह्याच्या आधी जे 3 भाग झालतात ती मेंढरं नाही आहेत. ही मेंढरं अशीच चरायला आलेली आहेत आणि यामध्ये लाल मेंढ्यांची संख्या जास्त आहे. अशा प्रकारे आपल्या म्हशीला पिल्लू झालेला आहे आणि त्या पिल्ल्याची आपण काळजी घ्यायला लागलोय. का तर म्हस धार द्यायसाठी म्हणजे दूध द्यायसाठी पिल्ल्याची काळजी घ्यावी लागते, पण म्हशीला या माया नाहीये, त्यामुळे ती दूध पाजत नाही. मग आमची आई काय करते, दूध काढते आणि बाटलीतून स्वतःच पाजायचा प्रयत्न करते. अशा प्रकारे हा भाग आहे. आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी घराच्या मागे ह्या मेंढ्या आल्या आहेत आणि मेंढ्या आणि शेळ्या आल्या आहेत आणि गेल्या आहेत आणि जाताना आपण त्याचा भाग केला आहे. तर मित्रांनो, वेगवेगळे भाग डिग्रजच्या कृष्णाकिनारी येत असतात आणि मी रेकॉर्डिंग करत टाकत असतोय. आपल्या खिडकीतून मागे हे दिसत आहे, कारण की शेत तेव्हा रिकामं होतं. आता शेतामध्ये सध्या टोकणी चालू आहे, टोकणी आणि पेरणी चालू आहे, त्याचे भाग येतील. आणि त्याच्यानंतर डिग्रजच्या कृष्णाकाठचे धनगरी जीवनाचे 3 भाग आहेत, ते देखील पहा. आणि मेंढ्या चरून आता चालल्या आहेत घराकडे आणि आपण आता भाग मित्रांनो एंड करूया. तर अशा प्रकारे डिग्रजच्या कृष्णाकाठी मी दररोज काहीतरी विशेष आणायचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही पाहत चला. खुश राहा, सुरक्षित राहा आणि डिग्रजचा कृष्णाकाठ हे चॅनल तुमच्या मित्रांशी देखील शेअर करा. धन्यवाद.